कसे आहेत तुम्ही? तर तुमचं स्वागत आहे परेश गोयल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर गाईज सध्या मी आहे मदुराईमध्ये आणि मदुराईमध्ये हॉटेलवर आहे आणि अंघोळ वगैरे झाली आहे. आणि आजचा प्लॅन असा असणार आहे की आपण मीनाक्षी टेम्पलमध्ये जाणार आहोत दर्शनासाठी. आणि मीनाक्षी टेम्पलबद्दल मी भरपूर साऱ्या व्हिडिओ बघितल्या यूट्यूबवरती की तिकडे मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे आणि ट्रेडिशनल वगैरे कपडे लागतात, शॉर्ट्स वगैरे पॅन्ट शॉर्ट कपडे अलाउड नाही आहेत. म्हणून मी शर्ट आणि पॅन्ट घातले आणि लेडीजनी पण सर्वांनी साडी वगैरे घातली. मंडळी उमेश त्यांनी 7:30 वाजता टाईम दिला होता की 7:30 वाजता आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. तर चला आता आपण खाली जाऊन बघूया सर्व रेडी झालेत का, आणि नाश्ता असेल तर नाश्ता करून घेऊया आणि जाऊया मंदिराकडे. आजचा व्लॉग गाईज खूप छान होणार आहे. जे काही मला दाखवता येईल तुम्हाला ते सर्व काही मी तुम्हाला एक्सप्लोअर करेन मीनाक्षी टेम्पल. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मंडळी इकडे बघा गजरे लगेच घेऊन येतात. 30 रुपयाचा एक गजरा आणि पिन फ्री बघा, लावून पण देतात. एवढे चांगले लोक आहेत तिकडचे हे बघा. आणि माझ्या हातामध्ये गजरे दिलेत, सुपर बोलतात. मंडळी आता आपण आलो आहे नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये. तर बघूया काय नाश्ता असणार आहे सकाळचा, मला दाखवतो. आणि इकडे बघा नाश्ताच्या सोबत नाना नाणे आहेत तुरब्याचे आणि नाश्ता करायला गेले सुरुवात. नाणे हो नाणे, नाणे मेंदोडा नको, मेंदोडा मेंदोडा खाते बघा. इकडे बघा आपल्या नानाचा दिन, याने पण नाश्त्याला गेले सुरुवात. भरपूर सारे आयटम आहेत खाण्यासाठी. व्हेजवाला माणूस आहे आणि 2 नॉन व्हेजवाले माणसं आहेत. तर मंडळी बघू शकता तुम्ही सकाळचा नाश्ता आपला इकडचा मदुराईमधला. पुरी, डोसा, इडली, मेंदूवडा आणि सांबार, मसाला, चटणी, लाल चटणी, व्हाईट चटणी आणि हे काय आहे माहिती नाही. चला आता आपण टेस्ट करूया. मम्मींनी केले सुरुवात. कला बरोबर नाही. तर मंडळी आपण आता डोसा ट्राय करूया कसा आहे व्हाईट चटणी सोबत. टेस्ट बरोबर आपल्या टेस्ट आहे. तर गाईस चला तर आपला नाश्ता वगैरे झाला आहे आणि आपण आता निघतो आहे मीनाक्षी टेम्पलकडे. आणि गाईस तुम्ही इकडे येत आहे तर पॅकेज थ्रू या, कारण की पॅकेजमध्ये सर्व काही इन्क्लूड असतं. इकडे तुम्हाला जास्त भटकायला लागणार नाही, म्हणजे फिरायला लागणार नाही, कारण की इकडे या लोकांना ओन्ली म्हणजे फक्त इंग्लिशमध्येच बोलत आहेत आणि त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलत आहेत. हिंदी इकडे कोणीच बोलत नाही आहे, म्हणून भरपूर असा त्रास होतो आहे. तर आम्ही सुद्धा पॅकेजमध्ये आलो आहे म्हणून आम्हाला सर्व काही सोयी उपलब्ध आहेत, म्हणजे सर्व काही फिक्स करून ठेवलेलं आहे DK टूर्समध्ये. तुम्हीसुद्धा येत आहे तर पॅकेज थ्रू या, सेपरेट फॅमिलीसोबत येऊ नका, भरपूर असे तुम्हाला त्रास होईल. तर चला तर आपण निघूया मीनाक्षी टेम्पलकडे. बोल बोल बोल. गजरवाले आले बघा. आंटी तर मंडळी हे बघा आपल्या पॅकेजमध्ये एवढी माणसं आहेत हे बघा. माझा नंबर तर सर्वांकडे आहे, मला कॉल करा. साखरपुडा निघला आमचा, साखरपुडा निघलाय, साखरपुडा निघलाय. साखरपुडा पण नवरा कोण आहे? नवरा ते साखरपुडा निघले, नवरा काय आहे?
मंडळी आज सोमवार आहे आणि कोणतं तरी फेस्टिवल आहे मंदिरामध्ये असं इकडचा माणसं म्हणतायत. मंदिरात कोण अलाउड नाही, पण जेवढा दाखवते तेवढा मंदिराला आम्ही दाखवू, कारण मंदिराचं काम सुद्धा चालू आहे. हां तेव्हा मला तर दाखवतो बघा. मंदिर दाखवतो. ही काय ही मंत्र आणि इकडे बघा आमची मदर इंडिया. सध्या मंडळी मंदिराचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. रिनोव्हेशन करतायत मंदिराला आणि आपण चाललोय आता दर्शनासाठी. आणि इकडचं फुलं बघा. तर मंडळी मम्मीने बघा 200 रुपयामध्ये हे बघा आपला हार, नारळ आणि दुर्वा घेतलाय. मंडळी हे बघा इकडे तुम्ही फोन ठेवायला लागेल, कारण की आपल्याला आतमध्ये मोबाईल एंट्री नाही आहे. मीनाक्षी टेम्पल ना, मोबाईलला एंट्री नाही आहे ना आतमध्ये. मोबाईल माणसाला एंट्री आहे, मोबाईल जमा करा. चला आता इथं मोबाईल जमा करूया. मी जर इकडे दर्शनासाठी येत आहे ते बघा एवढ्या वस्तू आहेत या मंदिरात, यांची एंट्री नाही आहे. हे जर तुम्ही सोबत ठेवाल तर तुम्हाला मंदिरात एंट्री भेटणार नाही. मीनाक्षी मंदिरमधलं दर्शन झालेलं आहे आणि या मंदिराला 4 द्वार आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर आम्ही पश्चिम द्वारमधून आत प्रवेश केला आणि दक्षिण द्वारमधून एक्झिट केला. आणि खूप छान भव्य असा सुंदर असं मंदिर आहे आणि या मंदिराला पूर्णपणे 1000 असे पिलर आहेत. जर तुम्हालासुद्धा चान्स भेटला या मंदिरात येण्यासाठी तर तुम्हीसुद्धा नक्की या, असा चान्स सोडू नका. आणि आपल्यासोबत बघा शुभांगी, तुला कसं वाटला मंदिर? आणि तुम्हालासुद्धा चान्स भेटला तर नक्की या मंदिरात. मंदिर खूप छान असं आहे आणि बघण्यासारखं आहे. तर चला आता आम्ही इकडून निघतो आहे रामेश्वरमसाठी. आता रामेश्वरममध्ये कसं काय स्टे वगैरे कुठे असणार आहे, मंदिर कसं आहे, तर तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत पहा. मंडळी हॉटेल हा फक्त 700 मीटर अंतरावर आहे. आणि हे बघा आमचं डोकरं लगेच रिक्षानं चाललं. हे बघा डोकरं आमचं. हे 12:30 वाजलेत, 12चा टाईम होता, 12:30 वाजलेत आणि आपण आता मदुराईमधून रामेश्वरमसाठी निघतो आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता बस आलेत आपल्या, 14 सीटचे बस आहेत. तर एक बस गेली आहे, आता दुसऱ्या बसमध्ये बॅग लोड होत आहेत आणि आपली 3 नंबर बस आहे. तर हे बघा सगळे बॅगा पॅक होत आहेत. बघा सर्व बॅगा पॅक होत आहेत. नानांची बॅग आहे, नानांची बस आहे. सर्व जेंट्स आहेत त्या बॅगमध्ये. मंडळी आपली दुसरी बस भरलेली आहे. हे बघा सगळे कसे बसले. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मंडळी फायनली आपली तिसरी बस आता इकडून सुटते. तुम्हाला दाखवतो बघा आपला. चला बसलं सगळं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता पॅलेसमध्ये आलो आहे. हे बघा आपली सर्व
मंडळी आतमध्ये गेले आणि आपली शेवटची गाडी असल्यामुळे आपण मागे होते बघा. आतमध्ये असं असणार आहे. बघूया आता आत जाऊन. मंडळी इकडे येत आहे तर हे बघा पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे. आणि हे बघा एंट्री वगैरे खूप सुंदर अशी एंट्री आहे. आणि आपल्यासोबत तुरुब्यातले नाना नाणे. कसा आहे पॅलेस? चला तर आम्ही बघतो. बरं मंडळी तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हा जो पॅलेस आहे हा मदुराईच्या राजाचा पॅलेस आहे आणि खूप सुंदर असा पॅलेस आहे. नक्षीकाम वगैरे खूप सुंदर अशी केली. तुम्ही जर मदुराईमध्ये येत आहे तर या पॅलेसला नक्कीच भेट द्या. बघा सर्व कसे फोटो काढत आहेत. काढ. हे बघा किती सुंदर असा पॅलेस आहे. हा बघा मदुराईच्या राजाचा सिंहासन एक नंबर. आणि वर बघा पानानं जेवताना बघा केल्याचे आपण कुठे आहे? साऊथला. पानांवर जेवण इकडे. दिली ऑर्डर प्रत्येकने पनीरची भाजी. बाब्या शेड एकटाच गरीब आहे ना. थाली खात आहे बघ. आणि हे सगळं बाकी श्रीमंत आहे. सगळं चायनीज होतं आणि बघा. असं काही नसतं. तर मंडळी आम्ही बघा जेवण जाते. पनीरची भाजी आणि राईस व्हेज राईस आणि रोटी घेतली. मंडळी आपण ह्या हॉटेलमध्ये लंच केला. मंडळी जेवणाला खूप छान अशी टेस्ट होती. पनीर मलाई, व्हेज फ्राय राईस, मशरूम राईस, रोटी एवढं सर्व खाल्लं. आता आपण निघतो आहे रामेश्वरमसाठी. ते तुम्हाला मी दाखवतो. उजेड असताना जर आपण क्रॉस केला तर तुम्हाला मी दाखवायला भेटेल. आणि कालोख झाला तर दाखवता येणार नाही. तर चला. 7:30 वाजता आपण पोचलो आहे रामेश्वरममध्ये. हॉटेल KNP नेस्ट या हॉटेलमध्ये आजचा आपला स्टे आहे. आणि पहाटे आपण जाणार आहोत रामेश्वरम दर्शनासाठी. आजूबाजूने सर्व असं गाव आहे. चला आता हॉटेलमध्ये आतमध्ये रूम बघूया कसा आहे. आजचा आमचा रामेश्वरममधला रूम बघू शकता तुम्ही. एक नंबर स्वच्छ असा आहे. आणि मिरर आहे बघा. आता बाथरूम बघूया. ओ एक नंबर बाथरूम आहे. चला आता फ्रेश होऊया. तर मंडळी चला आता फायनली आपण तयार झालो आहे. कपडे वगैरे चेंज केले. आता थोडंफार जेवण करूया. रात्रीचं जेवण करून झाल्यावर लवकरच झोपूया. आणि रामेश्वरमला दर्शनासाठी पहाटेच जायचं आहे म्हणून लवकरात लवकर जेवूया आणि झोपूया. चला. आजचा मेनू चपाती, भात, डाळ, भाजी 2 प्रकारचे, शिंगालेंची अंडी आणि चण्याची डाळ, पापड आणि शेव.